मग सर मला एक तुम्हाला विचारायचं होतं. बोला ना. सध्या एवढं निवडणुकीचं वातावरण चालू आहे सगळीकडे. तुम्ही कधी इन फ्युचर मध्ये विचार केलाय का उभा राहण्यासाठी इलेक्शन मध्ये? हो नक्कीच, माझी इच्छा आहे. कधी ना कधी मी बिलकुल उभं टाकणार. अच्छा, तर मला सांगा, जर समजा तुम्ही इन फ्युचर इलेक्शनला उभे राहिलात तर तुमचं चिन्ह काय असेल? अर्थातच माझं चिन्ह असणार काय? डाळ. अच्छा. तर इलेक्शनसाठी तुमचा नारा काय असणार आहे सर? माझा नारा असणार आहे, ताईबाई अक्का विचार करा पक्का, आणि आमच्या दातावर मारा बुक्का. बुक्का नाही हो. मग? आमची निशाणी दात आणि आमच्या दाता या निशाणीवर मारा शिक्का. येस येस. तर याच करता तुम्ही जनतेसाठी आश्वासन काय असणार तुमची? आश्वासन असणार बघा. आता गावाचा विकास तर मी करणारच, पण साधी गोष्ट आहे, गावाचा विकास कधी होणार? ज्यावेळेस गावातल्या माणसांचा विकास होणार. बरोबर. गावाच्या माणसांचा विकास कधी होणार? जेव्हा सगळे लोक चांगलं खातील पितील, आणि काही पण खाण्यासाठी पिण्यासाठी आपल्याला काय चांगलं पाहिजे? आपले दात. म्हणून तुमचे दात माझ्या हातात, सगळ्यांचे दात मी हेल्दी ठेवणार, आणि चांगले दात हेल्दी दात, तो हेल्दी आप और आप हेल्दी तो पूरा समाज हेल्दी, और इसी तरह से हम बनाएंगे पूरा हमारा गाव हेल्दी. हेच असणार आमच्या या इलेक्शनचं जिंकण्यासाठी मूळ माध्यम, मूळ आश्वासन. बात तो सही है. चला, तर मग आम्ही नक्कीच तुम्हाला पुढच्या इलेक्शन मध्ये पाहू. नक्की नक्की. आमची निशाणी दात. ऑफकोर्स, दात दात. तर मित्रांनो, हा झाला हसण्याचा कॉमेडीचा विषय. आता येऊ मूळ मुद्द्यावर. तर मूळ मुद्दा असा आहे की भाऊ बापू तात्या ताईबाई अक्का आपण मतदान करू 100%, हा विचार करू पक्का. तर सर्वांनी निवडणुकीच्या दिवशी एक दिवस, आपण बाहेरगावी जरी असाल तर एक दिवस ॲडजस्ट करा, या ठिकाणी या, आपापल्या संबंधित गावाला जा, मतदान करा, आणि आपल्या आपल्या आवडीच्या नेत्याला निवडून आणा, आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीचा मजा घ्या, आनंद घ्या. गावाचा विकास करा. पुन्हा भेटू. बाय बाय, नमस्कार.